समाज कल्याण वसतिगृह म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेलची लिस्ट उपलब्ध होणे सुरू झालेले आहे। 4 तारखेला लिस्ट उपलब्ध होणार याबद्दलचं परिपत्रकमध्ये सर्व माहिती दिलेली होती। आपण त्या प्रकारे एक व्हिडिओ दिलेला होता की ज्या लिस्ट आहे ह्या ऑफलाईन पद्धतीने तुमच्या वसतिगृहाला लावणे सुरू आहे आणि त्यामध्ये आपण एक ईमेल आयडी दिलेली होती। जर कोणाला कोणती लिस्ट मिळत असेल तर ती आपल्यासोबत शेअर करा, जेणेकरून ती लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊ आणि त्या जिल्ह्यामधल्या जेही विद्यार्थी असेल की जे वसतिगृहापर्यंत जाऊ शकत नाही ते विद्यार्थी ती लिस्ट बघू शकतात। तर अशाच प्रकारे एका विद्यार्थ्यांनी, त्यांचं नाव मी घेणार नाही, त्यांनी आपल्याला ही लिस्ट शेअर केलेली आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्यामधल्या लिस्ट मिळत असेल तर तुम्ही मेल करू शकता। मेल आयडी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आपल्याजवळ एक लिस्ट पाठवण्यात आलेली आहे, ती म्हणजे आहे पुण्याची लिस्ट। यामध्ये बघू शकता व्यावसायिक अभ्यासक्रमाची ही लिस्ट आहे। यामध्ये संपूर्ण जेही विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे नाव, त्यांची कास्ट देण्यात आलेली आहे। तर बघू शकता अशा प्रकारे ही एक लिस्ट आहे। यामध्ये एसटी कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहे। ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार। त्यामध्ये तुम्ही संपूर्ण डिटेल्स चेक करा। तुमचे नाव असेल तर वसतिगृहाला व्हिजिट करा आणि तिथे तुम्ही तुमचा प्रवेश घेऊ शकता। प्रवेश घेण्यासाठी लागणारे तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट हे वसतिगृह प्रोव्हाइड करेल। त्यामुळे अगोदर वसतिगृहाला व्हिजिट करा, त्यांच्याकडून डॉक्युमेंट लिस्ट घ्या, ते डॉक्युमेंट्स रेडी करा आणि आपली ॲडमिशन कन्फर्म करा। तर बघू शकता अशा प्रकारे एससी कॅन्डिडेटमधले सुद्धा विद्यार्थी यामध्ये सिलेक्ट झालेले आहेत। त्यांचं एज्युकेशन ते कोणत्या वर्षासाठी सिलेक्ट झालेले आहे, तर विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमासाठी सिलेक्ट झालेले आहे, कोणी MBA साठी आहे, कोणी BBA साठी आहे, कोणी BE साठी आहे, कोणी BCA साठी आहे। अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे। तर अजून एकदा संपूर्ण विद्यार्थ्यांना सांगतोय, जर तुम्हाला तुमच्या वसतिगृहाची किंवा तुमच्या जिल्ह्याची जर लिस्ट मिळत असेल तर कृपया करून शेअर करा। टेलिग्राम चॅनल आहे आपलं, परंतु त्यावरती डॉक्युमेंट सेंड करता येणार नाही। त्यामुळे आपण एक ईमेल आयडी दिलेली आहे, त्या ईमेल आयडीवर तुम्ही ती लिस्ट शेअर करा। जेही तुम्हाला फोटो काढून जरी शेअर करायचे असेल शेअर करा, कारण की आपण हे प्रयत्न करतोय की जेवढेही गरजू विद्यार्थी आहे त्या गरजू विद्यार्थ्यांना त्या एरियामधली माहिती मिळणं गरजेचं आहे। कारण भरपूर असे विद्यार्थी आहे की जवळ राहत नाही, वसतिगृहाच्या खूप दूर अंतर आहे, ते जाऊ शकत नाही आहे। अशा प्रकारे त्यांना माहिती होत नाही आणि त्यांचा जो प्रवेश लागलेला असतो परंतु ते प्रवेश घेऊ शकत नाही। असे भरपूर सारे विद्यार्थ्यांसोबत होते आणि संपूर्ण जे विद्यार्थी आहे हे आपल्यासारखेच बाकीचे सुद्धा विद्यार्थी आहे। त्यामुळे एकमेकांना सपोर्ट करा, त्यांनाही या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे। त्यामुळे तर लिस्ट शेअर करा। ईमेल आयडी दिलेली आहे, एका विद्यार्थ्यांनी शेअर केलेली आहे, पुण्याची लिस्ट आहे। तुम्ही सुद्धा बघा, यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। ही लिस्ट टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार, तिथून तुम्ही चेक करा। पुणेमधील विद्यार्थी तुम्हाला सुद्धा कोणती लिस्ट मिळाली शेअर करा आणि समाज कल्याण वसतिगृह म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेलबद्दल जी अपडेट येईल, स्वाधार योजना आहे त्याबद्दलची सुद्धा जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।